फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दैव कुणी. अरुंधती पाटलांनी शुभम इंडस्ट्री टेकओव्हर करण्याची घोषणा करतात शुभमच्या डिरेक्टर शर्वरी मोहिते या पार्टीतून निघून गेलेल्या आहेत. त्यामुळे शुभमची प्रतिक्रिया आपण जाणू शकलेलो नाही, पण तरी या सर्व घटनांचा दुग्ध व्यवसायावरती परिणाम होणार हे निश्चित. समृद्धी शुभमला टेकओव्हर करणार का? शुभमची यावरती काय प्रतिक्रिया असेल? या सर्व घटनांचा दुग्ध व्यवसायावरती काही परिणाम होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याकरता पाहत राहा चॅनल 24. कॅमेरामन केदारसह मी निखिल भागवत, मुंबईहून. मला माहित होतं हे असंच होणार. आपल्याविषयीचे निर्णय अरुंधती पाटील कशा घेऊ शकतात रे, तेही आपल्याला न विचारता? त्यांना माहिती आहे ना, आता आपण त्यांच्या उपकाराखाली वाकलोय. ते वाकलेलो वगैरे नाही, आपण त्यांच्या पुढे कधीच झुकायचं नाही. आजोबा मी तिथेच विरोध करत होते ना, का अडवलत मला? का अडवलं शामराव? माझं तिकडलं वागणं तुम्हाला सगळ्यांना विचित्र वाटलं असणार याची कल्पना आहे मला, पण लगेच तिथल्या तिथे रिॲक्ट होणं मला खरंच चुकीचं वाटलं. का? कुठलीही रिॲक्शन देण्याएवढी आपली कंडिशन स्ट्रॉंग नाही. याच्यावर जर काही रिॲक्शन द्यायचीच असेल तर ती खूप विचारपूर्वक आणि शांतपणे द्यायला. विचार काय करायचा याच्यात आजोबा? आपली कंडिशन चांगली नाही म्हणून आपल्याविषयीचे निर्णय कोणी कसेही घेईल, ते सुद्धा आपल्याला जराही कल्पना न देता. हे चुकीचं आहे शामराव. आपण याच्यावर स्ट्रॉंगली रिॲक्ट व्हायलाच हवं. आम्ही जे केलं ते पूर्णपणे विचार करूनच केलं. मग त्यासाठी त्या लोकांना विश्वासात घ्यावं असं नाही वाटलं तुला? पण आम्ही जे केलं ते योग्यच केलं. आता योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार? आम्ही, अर्थात हे सगळं आम्ही शुभमच्या भल्यासाठीच केलेलं आहे. भल्यासाठी? हो मग मला सांगा, शुभमची मार्केटमध्ये काय प्रतिष्ठा आहे हो? असल्या कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स कोण विकत घेणार? तरी आम्ही ते घेतले का? कारण आम्हाला शुभमची चिंता आहे म्हणून. मग हा प्रस्ताव आधी त्यांच्या पुढे का नाही मांडला? थेट पब्लिक अनाउन्समेंट का केली? कुणासमोर मांडणार आम्ही हा प्रस्ताव? त्या शर्वरी समोर, अविनाश समोर, ज्यांना कसलाही अनुभव नाहीये? हे सगळं आम्ही त्यांच्या हितासाठी केलेलं आहे. अच्छा, म्हणजे जे तुला चांगलं वाटतं ते हिताचं असतं वाटतं? हो, अर्थात. अहो, त्यांच्यापेक्षा आम्ही ही कंपनी नीट चालवू, एवढ्या मोठ्या कंपनीची विल्हेवाट लागू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांचा निर्णय? त्यांचा निर्णय त्यांनी ठरवायचा. आम्ही आमचा प्रस्ताव खुलेआम मांडलेला आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. शर्वरी, स्ट्रॉंगली रिॲक्ट व्हायचं म्हणतेस, पण मला वाटतं त्याआधी शांतपणे विचार करायला हवा. आपण हा प्रस्ताव स्वीकारायचा नाही असं मला मनापासून वाटतं. मी ही शर्वरीशी सहमत आहे, कारण मलाही हे पटलेलं नाही. आमच्या कंपनीवर हे ताबा मिळवतात, हे असं डिक्लेअर कसं करू शकतात? उद्या कोणीही येईल आणि म्हणेल की हे घर आमचं आहे, मग आपण काय घर सोडून रस्त्यावर यायचं? मी जरा बोलू का? काय? आजोबा मगापासून तुम्हा दोघांनाही समजवत आहे, पण संतापाच्या भरात तुम्ही दोघंही ऐकूनच घेत नाही आहात. म्हणजे ताई, सध्या आपल्या शुभमची परिस्थिती खूपच बिकट आहे आणि त्या अरुंधतीबाईंचा डावपेचांचा उपयोग आपण आपल्या भल्यासाठी करून घ्यायलाच हवा. हे बघ सुलेखा, तू अजून खूप लहान आहेस. तरी मी बोलणार. अभि, ह्या एका बातमीमुळे शुभमचं नाव मीडियामध्ये वारंवार झळकतंय. सगळीकडे हीच चर्चा चालू आहे. आता ह्या गोष्टींचा आपण फायदा करून घ्यायला हवा. अगं, आपण काही फायदा करून घेण्याच्या आधी अरुंधतीबाईच या सगळ्याचा फायदा उचलतील, आणि आपण जर का काही बोललो नाही ना तर त्यांना असं वाटेल की या सगळ्याला आपला होकार आहे म्हणून. नाही, मी असं होऊ देणार नाही. सुलेखा, मी एवढ्या लवकर हार नाही मानणार. मला माहितीये की शुभमची सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे, पण म्हणून शुभमनी समृद्धीच्या आडोशाला जायचं हे मला अजिबात पटत नाही. शुभमचं अस्तित्व हे पहिल्यापासूनच स्वतंत्र होतं आणि ते कायम स्वतंत्रच राहील.
पाटील इज ग्रेट ग्रेट. सलाम सलाम माझ्या मातोश्रींना सलाम. मी तर सदोदित तिच्या पुढे असं झुकलेला असतो असा. अरे काय गेम टाकलाय हो, काय गेम टाकलाय. श्यामराव मोहितेला असा कसा पकडलाय. ताई इज ग्रेट रे, ताई इज ग्रेट ग्रेट. अरे मला तर अशी काळजी होती की काय होणार आहे, ताई पार्टीत काय करणार आहे. पण आज तिने जे काही केलं ना, हॅट्स ऑफ. अरे हॅट्स ऑफ म्हणजे समोरच्या शत्रूला आपल्या उपकाराच्या दबावाखाली असं चेपायचं, असं कोंडीत पकडायचं की तो आपलं शस्त्र म्हणायचं त्यांनी टाकलीच पाहिजे. हे महत्वाची गोष्ट म्हणजे मामा, ते अविनाश आणि ती शौर्य आपलं मुठीला आहे रे. आता साल्यांचं ना जीणं हराम करतो मी. भास्कर पाटील साल्या अविनाश साल्या लायकी दाखवतो तू. आम्ही तुझी फू फू ताई इज ग्रेट. ताई कालची पार्टी मात्र अफलातून झाली. हा मला सुद्धा आयडिया नव्हती तू अशी घोषणा देशील म्हणून. शामराव मोहितेंना कोंडीत पकडलं आणि मग आम्ही घोषणा केली. आता ते नकार देऊ शकणारच नाहीत रे. पण एक गोष्ट मात्र मला खटकली. हा काय रे बाबा? तू मला सुद्धा सांगितलं नव्हतंस. मी एवढा दूरचा झालो काय आता? अरे नाही रे सुधाकर, बाबांनीच आम्हाला तसं सांगितलं होतं. ते म्हणाले ही गोष्ट कुणालाही कळू देऊ नकोस, अगदी आमच्या सावलीला सुद्धा नाही. का मोहितेंना जरा जरी ह्याची कुणकुण लागली असती ना, तर ते नकार देण्यासाठीच आले असते किंवा आलेच नसते पार्टीला. हे मात्र बरोबर आहे. आणि जर ते आले नसते तर मग आमची घोषणा करण्यात काय अर्थ आहे मला सांग. हो पण तू म्हणतेस तसंच होईल. त्यांना नकार देणं अगदी अशक्य आहे. हो आपण असं म्हणतो, पण जोपर्यंत त्यांचं उत्तर येत नाही सुधाकर, तोपर्यंत आनंद साजरा करण्यात काय अर्थ आहे आम्हाला सांग. नाही, त्यांचा रिप्लाय येणार आणि तो होकारच असणार. देव आपली एवढी नाही परीक्षा पाहणार, आपल्या कष्टाला फळ मिळणार. तथास्तु सुधाकर, तथास्तु. जय हो. माझा निर्णय झालाय सुलेखा. पण ताई तुम्ही माझं म्हणणं ऐकूनच घेत नाहीये. अविनाश तर सारखं म्हणत असतो तू लहान आहेस, तू काही बोलू नको. ठीक आहे, बोल. ताई ताई तुला त्या पार्टीतलं वातावरण आठवतंय? मोठमोठे इन्व्हेस्टर्स, फायनान्सर्स, मीडिया पर्सन आले होते. अरुंधतीबाईंचे काय कॉन्टॅक्ट आहेत नाही. खरंच समृद्धी नावाप्रमाणे समृद्ध आहे. तू खूपच भारावलीस या पार्टीमुळे. अगदी बरोबर ओळखलेस ताई. आणि मला ते अजिबात लपवायचं नाही. ताई अगं याच गोष्टीचा तर आपण फायदा करून घेतला पाहिजे. नाहीतर त्यांचा पैसा, त्यांचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट यांनी ते आपल्याला वाटेल तसा त्रास देऊ शकतात. ते तर त्या करणारच आहेत. हो पण त्याने आपण उद्ध्वस्त होतोय ना. ताई खरंच आपल्याला एका आधाराची गरज आहे. आणि मला वाटतं समृद्धी आपला आधार ठरू शकते. सुलेखा, हे तू बोलतीयस? समृद्धीपासून दूर राहा असं मला सांगणारी तू, त्यासाठी अजिंक्यपासून दूर राहा असं? हो नाही, हे तू पराभूत भावनेने बोलतीयस. पण मी हरलेले नाहीये. आज अरुंधतीबाईंचा स्वीकार करणं म्हणजे आजोबांच्या आजपर्यंतच्या मूल्यांचा, तत्वांचा पराभव करण्यासारखं आहे ग. पण ताई आजोबांचं तर म्हणणं आहे. काळजीपोटी बोलताय. पण मी तुम्हाला दाखवून देईन, असं न झुकता सुद्धा आपण यातून बाहेर येऊ शकतो. एनिवेज निघते मी, उशीर होतोय ऑफिसला जायला. शामराव, पार्टीत जे काही घडलं त्याचं मला खूप वाईट वाटतं. जाऊ दे वाटणं. तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं शामराव,
या पार्टीमध्ये आमच्या सासूबाई काहीतरी गोंधळ निर्माण करणार. अरे मनोज, गोंधळ कसला? त्या पार्टीत जे काही घडलं ते खटकलं नाही तुम्हाला? अरुंधतीबाईंना आम्हाला मदत करावीशी वाटली, तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. फक्त त्यांची पद्धत चुकली एवढंच. पण हा विश्वासघात नाहीये का? म्हणजे तुम्हाला कुठलीही कल्पना न देता त्यांनी ही अशी घोषणा करायची? मी म्हटलं ना तुम्हाला अण्णा, त्यांची पद्धत चुकली. आपण उगाच आता विश्वासघात वगैरे शब्द वापरण्यात काय अर्थ आहे? पण त्यांचा त्यामागचा हेतू प्रामाणिक होता असं वाटतं का तुम्हाला? मला माहित नाही. शामराव, तुम्ही हे इतकं असं तटस्थपणे कसं काय बोलू शकता? खरं सांगू का तुम्हाला अण्णा, आता ना कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट व्हावं असं मला वाटतच नाही. अरुंधतीबाईंना जसं वागायचं होतं तशा त्या वागल्या, बस. बरं, मला आता सांगा, शुभमचा यावर काय निर्णय? ते सुद्धा आता मी नाही ठरवणार. कारण कुठलाही निर्णय घेऊन त्याच्या परिणामांना तोंड देण्या एवढा कणखरपणा आता माझ्यात उरलेला नाही. जे काही ठरवायचंय ते शर्वरी आणि अविनाश मिळून ठरवतील. त्यांना योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील. शामराव, मी तुमची अवस्था समजू शकतो. माझ्या मित्राला आता निवृत्तीचे वेध लागले. काल ती रिचा इथे का आली होती? तुला काय करायचंय? मी प्रश्न विचारलाय, मला उत्तर हवंय. आपल्या घरापर्यंत ती इथे का पोचली? काल रिचा इथे आली होती हे आईला तू सांगितलंस ना? हो. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? स्वतःच्या नवऱ्याची बदनामी करते? मी का करू तुमची बदनामी? तुम्हा दोघांचं जे काही काल रात्री चाललं होतं बाहेर, ते जर कोणी बघितलं असतं ना तर आपोआप बदनाम झाला असता तू. ते माझं मी बघून घेतलं असतं. तुला मध्ये पडायची गरज काय? म्हणजे बायको आहे मी तुमची. ह्या पाटील घराण्याची सून आहे ना मी. मला अधिकार आहे या सगळ्याचा जाब विचारण्याचा. मला कळलंच पाहिजे ती रिचा इथे का आली होती. जास्त बोलू नकोस. अशी बरीच घराणी असतात ज्यांना सुनबाया असतात. त्या गपचूप आपलं आयुष्य जगतात. एक दिवस गपचूप मरून तुलाही तसंच जगायला. म्हणजे तुमच्या लेखी माझी काहीच किंमत नाही? जेवढी असायला हवी तेवढीच आहे, त्यापेक्षा जास्त नाही. नाही जमणार मला. मला माझा अधिकार हवाय. असं मी जगणार नाही. मर. काय सांगू शकतो? मर. मर. शुभमने कोणत्याही कंपनीला आपले समभाग विकलेले नाही आहेत किंवा विकण्याचा विचारही नाही आहे. शुभम ही आजही पूर्णपणे स्वतंत्र कंपनी आहे आणि ती तशीच राहील. त्यामुळेच आम्ही या निवेदनाद्वारे कळवतोय की समृद्धी समूहाच्या अरुंधतीबाई पाटलांकडनं झालेल्या घोषणेमध्ये कसलंही तथ्य नाही आहे. त्यामुळेच या संदर्भातल्या सर्व बातम्या अफवा समजाव्यात. शुभम यापुढेही आपली सेवा करीत राहील. धन्यवाद. करेक्ट. मस्त झालं प्रेस नोट. चला लवकर पाठवून दे मीडियाकडे. जशीच्या तशी पाठवायची आहे? हो. का? मला असं वाटतं अरुंधतीबाई प्रचंड चिडतील. मग त्याला आपण काय करणार? आपण फक्त आपली बाजू मांडतोय. तसं नाही, पण आपण डायरेक्टली मीडियाला प्रतिक्रिया पाठवली तर त्यांना जास्त खटकेल. अविनाश प्लीज, आता असा विचार नको करूस. त्यांनी पार्टीत घोषणा करण्यापूर्वी आपला विचार केला होता. आपल्याला गृहीत धरून सरळ घोषणा करून मोकळ्या झाल्या. मग आपण सुद्धा त्यांचा विचार का करायचा? हे बघ शर्वरी, आपण त्यांचा विचार करूया हे फक्त मी एवढ्यासाठीच म्हणतोय. कारण का? कशासाठी? कारण त्या जर का भडकल्या ना तर आपल्याला कोंडीत पकडण्याचा परत एकदा प्रयत्न करतील. करू देत ना. म्हणून आपण काहीच प्रतिक्रिया न देता गप्प बसायचं का? सगळं सहन करायचं? तसं नाही ग. ठीक आहे, आपण याबद्दल शामरावांना सांगूया. म्हणजे त्यांना विचारलेलं बरं. मनोज, थँक्यू. काय खास बातमी आली पेपरमध्ये? काही विशेष नाही, नेहमीच अपघात, चोऱ्या, दरोडे. मनोज,
काल शुभांकर आला होता पार्टीत, भेटला तुला? हा, दिसला तू मला पार्टीमध्ये. तो पूर्ण वेळ तुझ्याशीच गप्पा मारत होता. मला कशाला भेटेल तो? आणि तसाही मी त्याचा शत्रू आहे ना. शत्रू काय रे? नाहीतर काय, कॉलेजमध्ये असताना 5ही वर्ष तो तुझ्या मागे होता, पण तू होकार मला दिलास. त्यामुळे कदाचित अजूनही त्याचा माझ्यावर राग असेल. तसं काही नाहीये. पण एक आहे, आता तो खूप स्मार्ट झालाय. गेली काही वर्ष US ला होता तो. तू तिकडे काय करत होता? कसलं तरी थिएटरचा कोर्स करत होता. आता भारतात आलाय आणि खूप मोठं नाटकाचा प्रोजेक्ट सुरू करतोय. अरे वा, चांगलं आहे. तू अभिनय करण्याबद्दल विचारलं असेलच. तुला कसं कळलं? या असल्या लोकांचे मुली फसवण्याचे सगळे मार्ग माहिती आहेत मला. तू माझ्या टॅलेंटवर अविश्वास दाखवतोयस. तू त्याच्या नाटकात काम वगैरे करणार आहेस की काय? हा, म्हणजे तसा विचार तर करते मी. आणि नेहमीप्रमाणे तुझी परवानगी नसेलच. माझी परवानगी? तुला कधीपासून लागायला लागली माझी परवानगी? चल निघतो मी, मला उशीर होतोय. आजोबा, कशी वाटली ही प्रेस नोट तुम्हाला? नाही, प्रतिक्रिया चांगली आहे, पण खूपच सडेतोड आहे. काही खटकलं नाही ना त्याच्यात? तसं नाही, पण एवढा सडेतोडपणा हवाच होता का? आजोबा, सत्य काय ते जगाला कळायला नको का? आपण आपली बाजू स्ट्रॉंगलीच मांडायला हवी. हो, पण हे कळल्यानंतर अरुंधतीबाई जास्तच भडकतील. त्याचा विचार आपण कशाला करायचा? हे बघ, कसंही झालं तरी या प्रकरणात आपल्याला त्यांची मदतच झाली. हे बघा, त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या स्वार्थासाठी केलं हे कळलंय ना आपल्याला. त्यांचा सगळा प्लॅन आपल्या लक्षात आलाय. मग आपण का चिंता करायची त्यांची? शर्वरी, मला फोन दे. शामराव, तुम्हाला काय वाटतं, आपण आपली प्रतिष्ठा सांभाळायला हवी की नको? अरे हो, पण आपली प्रतिक्रिया आपण सौम्य शब्दातही व्यक्त करू शकतो. शामराव, आता असं गुळमुळीत उत्तर देऊन चालणार नाही. आता आपण समृद्धीचा विचार करण्यापेक्षा शुभमची प्रतिष्ठा कशी राखली जाईल याचा विचार करायला हवा. आणि त्यासाठी ही प्रेस नोट जशी आहे तशीच छापली जाणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता या बाबतीत मी जास्त काही बोलत नाही, पण तुम्ही दोघे मिळून जो काही निर्णय घ्याल ना त्याला माझा नक्की पाठिंबा असेल. सुधाकर, लीगल डिपार्टमेंटला ताबडतोब कॉन्टॅक्ट कर. शुभमला टेक ओव्हर करण्याचे पेपर्स ताबडतोब तयार करायला हवे. हॅलो. हा, ते अजून फायनलाइज झालेलं नाहीये. त्यांच्या डेक्लेरेशनची वाट पाहतोय आम्ही कळवू तुम्हाला. सुधाकर. आई, अगं थांब जरा. एवढ्यात काय सगळ्यांना सांगत सुटली आहे? शुभमनी अजून उत्तर कळवलेलं नाहीये, माहिती आहे ना? आमची खात्री आहे शुभम आम्हाला नकार कधीच देणार नाही. कशावरून? आमची ऑफर नाकारण्याची ताकदच आम्ही त्यांच्यामध्ये ठेवलेली नाही. शिवाय आमचं मन सांगतंय की शुभम आमचीच होणार. ठीक आहे, मग मी वकिलाला फोन करतो. सुधाकर, भास्करच्या मैत्रिणीला काय सांगितलंस तू? मी तिला तशी धमकी दिली आहे, मग? पण ती ऐकेलसं वाटत नाही. म्हणजे काल तिने तात्पुरतं ऐकलं, पण या पोरीचं काही खरं नाही. बाबांची भविष्यवाणी आठवते ना? आपल्या घराकडे आपला विनाश म्हणून चालत येणारी हीच मुलगी असावी बहुतेक. हे तुला खरंच असं वाटतंय? हिचा काय तो सत्कार सोहळा लवकरच करायला हवा सुधाकर.